13 वर्षानंतर नागपूर शहराला काँग्रेसचे नवीन शहराध्यक्ष मिळालेले आहे. प्रफुल्ल गुर्दे यांना ही संधी मिळालेली आहे. प्रफुल्ल गुर्दे आपल्यासोबत आहे. भाऊ, काय सांगाल? शहराध्यक्ष पदाची जबाबदारी तुमच्यावर आली. 13 वर्षानंतर नागपूरचा शहराध्यक्ष बदलला आहे. नवीन जबाबदारी आता काय? संघटन सृजन अभियान अंतर्गत संपूर्ण देशभरामध्ये नव्यानं संघटन बांधणीचं काम पक्षाच्या माध्यमातून अहमदाबाद अधिवेशनानंतर निश्चित झालं. त्याच शृंखलेमध्ये विविध राज्यांमध्ये नवीन अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया झाली. त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये पण झाली. सर्व कार्यकर्त्यांचं मत जाणून घेत संघटन सृजन अभियान अंतर्गत पक्ष नेतृत्वाने आदरणीय खडगे साहेब, आमचे नेते राहुलजी यांनी जो माझ्यावर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. आणि नागपूर हे विचाराचं शहर आहे आणि हा जो विचार आहे हा काँग्रेसचा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे, त्यांच्या न्याय हक्काची लढाई लढणे ही माझी प्राथमिकता राहणार आहे. नागपूर शहराचा जर विचार केला तर नागपूर महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षामध्ये तुम्ही आहे. आता तुमच्या नेतृत्वामध्ये विरोधकांची भूमिका आणखी जास्त स्ट्रॉंग होईल. नक्कीच आमचा सकारात्मक विरोधी पक्ष म्हणून आमचं काम नेहमीच राहिलं. कारण सांसदीय प्रणाली आणि लोकशाही रुजवण्याचं काम हे काँग्रेस पक्षानंच केलेलं आहे. याउलट भारतीय जनता पक्ष हे हुकुमशाही आणि दडपशाहीच्या माध्यमातून सत्ता संचालन करण्याचं काम करते. त्याचा विरोध आमचा नेहमीच राहील. सर्वसामान्यांची लढाई आम्ही रस्त्यावर येऊन लढू. येणाऱ्या काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. त्यामध्ये जे मतदार आहे ते भाजपकडे जास्त असल्यामुळे त्यांना भाजप म्हणजे बावनकुळेंचं म्हणणं असं आहे की बिनविरोध ही निवडणूक व्हावी. तुम्ही कसं बघता? तुमचा उमेदवार उतरणार आहे? बघा, या संदर्भामध्ये पक्षाचा पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. कुठला उमेदवार द्यायचा, कुठल्या मतदारसंघामध्ये द्यायचा, कोणता उमेदवार द्यायचा, हा संपूर्ण नेतेमंडळीशी विचारविनिमय करून पार्लमेंटरी बोर्ड आणि आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय सपकाळ साहेब हे त्यावर अंतिम निर्णय घेतील आणि जो निर्णय होईल पक्षाचा त्याप्रमाणे आम्ही काम करू. शहरात काँग्रेसच्या मजबूतीकरणासाठी काही नवीन प्लॅन काही डोक्यामध्ये घेऊन पहिल्यांदा तर सर्व लोकांच्या भेटीगाठी घेऊन सगळ्यांची सहमती करणे आणि एक नवीन संघटनात्मक संरचना निर्माण करणे हीच प्राथमिकता राहणार आहे. नक्कीच शहरामध्ये नवीन संरचनात्मक निर्मिती करणे ही प्राथमिकता राहील आणि शहराला न्याय कसा मिळेल, महानगरपालिकेत विरोधी पक्षाची भूमिका कशी प्रभावीपणे पार पाडता येईल यासाठी काम करणार असल्याचं प्रफुल्ल गुर्दे यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन सचिन सयामसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.